नमस्कार, महत्त्वाची अपडेट ही आपण शक्तिपीठ महामार्गाची 15वा शक्तिपीठ महामार्ग रद्द होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे। नेमकी काय बातमी समोर येत आहे? शक्तिपीठ महामार्ग नेमकी रद्द का होत आहे त्याची सविस्तररित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट ही आलेली आहे। त्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती करू इच्छितो की आपण जर चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनल हे सबस्क्राइब करून घ्यायचे आहे, कारण की शक्तिपीठ महामार्गाबद्दल तुम्हाला अशा अपडेट या कुठेच बघायला मिळणार नाहीये। त्याकरिता चॅनल सबस्क्राइब करून घ्यायचे आहे आणि व्हिडिओलाही देखील तुम्ही एक लाईक करून टाकायचा आहे। तर मग चला मित्रांनो, आपण व्हिडिओला ही सुरुवात करूया। मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग 802 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग टोटल 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे याची सर्वांना माहीतच आहे। परंतु हा महामार्गाला शेतकऱ्यांचा जो मोठ्या प्रमाणात विरोध आहे, शेतकऱ्यांनी या महामार्गाला जो विरोध केला आहे, सोबतच काही शेतकऱ्यांनी या महामार्गाला समर्थनही दाखवलेले आहे। परंतु योग्य मोबदला मिळावा अशी मागणी ज्या शेतकऱ्यांची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कोल्हापूरमधून हा महामार्ग मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विरोध असून कोल्हापूरमधून हा महामार्ग जाऊच दिला जाणार नाही असं सांगितलं जात आहे। त्या कारणामुळे शासनाने कोल्हापूरचे 6 तालुके वगळत महामार्गाला परवानगी दिली आहे। परंतु हा महामार्ग कोल्हापुरातील जुन्या तालुक्यातून न जाता नवीन 6 तालुक्यातून जाणार असल्याची माहिती शासनाने दिली असता कोल्हापुरातील कोणत्याच तालुक्यातून हा महामार्ग जाऊच दिला जाणार नाही अशी माहिती तेथील नेत्यांनी दिली। यावरती सरकार सध्या चुप्पी साधून असलं तरीही देखील राजू शेट्टी यांनी दिल्लीमध्ये पोहोचले असता नितीन गडकरींची भेट घेतली आणि नितीन गडकरींना शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यास भाग पाडले होते। परंतु नितीन गडकरी यांनी यांच्यावरती विचार करू आणि निर्णय घेऊ असं बोलत गोष्ट टाळली। सोबतच शक्तिपीठ महामार्ग विरोधात आता बच्चू कडूही देखील उतरलेले आहे आणि त्यांनी छाताडावरती गोळ्या झेलू पण शक्तिपीठ महामार्ग रद्दच करू अशी घोषणा केली आहे। त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाचे काम बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या दिसत असले तरीही देखील शासन यावर काय निर्णय घेते हे बघावे लागणार आहे। शक्तिपीठ महामार्गाला विरोध असला तरीही देखील शासन सकारात्मक निर्णय घेऊन महामार्ग घडवेल का आता ते बघावे लागणार आहे। हा महामार्ग झाला पाहिजे का हा महामार्ग रद्द झाला पाहिजे यावरती नेमकी तुमचे मत काय आहे ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, कारण की याच्यावरती आता सरकारचे लक्ष लागून आहे। धन्यवाद।